नमस्कार, मी प्रतीक सुरेश देसाई, राहणार वाकसे. मी ग्रामपंचायतला ह्याची कल्पना दिलेली आहे. तशी माझ्याकडे पोस्ट देखील आहे. 97-98 मध्ये समाज मंदिर बांधण्यात आलेले आहे. बरं, त्याचा लोकार्पण सोहळा झालेला नाही. तिथं लाईट मीटरची विजेचं कनेक्शन पण बसवण्यात आलं नाही, किंवा त्या समाज मंदिराचा जर लोकार्पण सोहळा झाला असता तर तशी आपण पाहिलात ना की तिथं काही पाठी पण नाही. आणि जर तिथं उद्घाटन झालं असतं तर ग्रामपंचायत मध्ये त्याची नोंद असते की बाबा इथे या टाइमला आता निधी आणला असता तर त्याची ती परिस्थिती असती का. 40-50 लाख रुपये आज गोठवून ठेवलेत. मग तो जर व्यवस्थित वापर झाला असता, ते जर पूर्वरत असतं तर आज तिथं ते अतिक्रमण झाली असती का. मी अर्ज दिलेला आहे, त्याच्यावरती मला आजपर्यंत रिप्लाय त्यांचा आला नाही. मी सगळ्यांच्या कानावरती पण घातलेले तोंडी बोलण्यामध्ये की बाबा ते तुम्ही लवकर मार्गी लावा. गोठवड्या 2020 मध्ये मी अर्ज केला. माहिती अधिकारामध्ये मला माहिती भेटली की 40 लाख रुपये आपला निधी बाकी. त्यांच्याकडे समाज मंदिराची मागणी बुद्धविहारासाठीची केलेली. बरं, तसं बुद्धविहाराचं आपल्याला करता येत नाही, त्याच्यासाठी वेगळी प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी मागणी केली होती. परत अजून व्यायामशाळा व्हावी, परत बाबासाहेबांच्या नावाने सांस्कृतिक भवन व्हावं. आणि आता त्यांचं डायरेक्ट उत्तर येतं की समाज बांधवांनीच गोठून ठेवला. नमस्कार, मी सचिन मोरे आणि आपण पाहताय मावळ परिसर न्यूज. आता आपण वाकसई या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. वाकसई मधील जे समाज मंदिर आहे, आता आपण थेट त्या समाज मंदिराची काय अवस्था आहे ते आपण आता स्वतः पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत. चला तर मग आता आपण पाहूयात समाज मंदिराकडे जाऊ. ठिकाणी इथं या साईडने हा रस्ता गेलेला आहे समाज मंदिरासाठी, आणि थोड्याच वेळात आपण समाज मंदिराकडे आलेलो आहोत. तर आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत, आणि समाज मंदिर आहे वाकसई या गावातील. हे जे समाज मंदिर आहे, या समाज मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत. गेल्या 25 वर्षापासून हे समाज मंदिर या ठिकाणी उभं करण्यात आलं होतं, आणि समाज मंदिराच्या पायऱ्यांची अवस्था सुद्धा दयनीय झालेली आहे. आणि या ठिकाणी जे खिडक्या दरवाजे जे आहेत ते या दरवाज्यांनाही गंज लागलेल्या अवस्थेत हे दरवाजे आहेत. आणि खिडक्या असतील, दरवाजे असतील, भिंती असतील, वरती छतही पूर्णपणे खराब झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी हे जो पूर्ण परिसर जो आहे, हा पूर्ण परिसर आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरातील आतमधली जी वापराची जी जागा आहे समाज मंदिराची, ही पूर्णपणे दयनीय अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारे दरवाजांना धुरा लागून, गंज लागून खराब झालेले आपल्याला पाहायला मिळते. आणि गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी या समाज मंदिरासाठी जे 15% अनुदान जे येत असते, हे 15% अनुदान या समाज मंदिरासाठी दुरुस्ती करण्यासाठी वापर केला जात नाहीये त्या अनुदानाचा. आणि त्यातच इथल्या जे समाज बांधव जे आहेत त्यांची या ठिकाणी नाराजी व्यक्त झालेली आहे. त्यामुळं ग्रामपंचायत प्रशासन याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतंय, आणि समाजासाठी 15% अनुदान आलेल्या अनुदानाचा या ठिकाणी उपयोग केला जात नाहीये. ते अनुदान जातंय कुठं याचा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलेला आहे. मावळ परिसरासाठी मी सचिन मोरे, लोणावळा, वाकसई.